बेडकं इकडून तिकडं उड्या मारतात. या पक्षाला शिव्या द्यायचं, तिथंच जायचं आणि थुंकलेलं चाटायचं असे महाराष्ट्राला नेते मिळालेत. डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले हे निवडणूक लढणारच. अभिजित बिचुकले यांची महाराष्ट्राला ओळख काही नवीन नाहीये. गायक, कलाकार आणि राजकारणी. मात्र आता त्यानंतरही त्यांची पुढची ओळख येते. त्यांना डॉक्टरेट मिळाली. त्यांना डॉक्टरेट कुठल्या ह्याची मिळाली, कशा प्रकारे मिळाली, आपण ते त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत अभिजित बिचुकले आहेत. आम्हाला ते एकदा जरा दाखवा, ती कुठली डॉक्टरेट आहे, काय तुम्हाला मिळालेलं आहे. खरं तर मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड, मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी, अभिजित अवताडे बिचुकले त्यांच्या आर्ट आणि एंटरटेनमेंट या कॉन्ट्रीब्युशनसाठी त्यांना ही डॉक्टरेट दिलेले आहे. आपण या संदर्भात त्यांच्याशी बोलूयात. काय प्रतिक्रिया आहे? कलाकार, गायक, राजकारणी आणि आता डॉक्टर. आनंद, आनंदाचा क्षण आहे की लोक, युनिव्हर्सिटी, विद्यापीठं तुमची दखल घ्यायला लागले आणि हे तुमच्या कर्मामुळे होतं. कर्म माझं चांगलं आहे. 23 मे 1996ला म्हणजे सरासरी 27-28 वर्षांपूर्वी क्षितिज नावाचा एक बालकविता संग्रह मी प्रकाशित केला वयाच्या 20व्या-21व्या वर्षी. आणि तिथून जो प्रवास झाला तर तुमच्यासारख्या मीडिया पर्सन्सला तो माहिती आहे की मराठी बिग बॉस असेल, हिंदी बिग बॉस असेल, मी जाऊन तिथं ठसा उमटवला आणि सातारा जिल्ह्याची म्हणा संपूर्ण मी आयडेंटिटी बनलो. सातारा जिल्हा महाराष्ट्र हा जगाच्या मॅपवरती नेण्यामध्ये माझंही योगदान आहे. आणि मग या युनिव्हर्सिटीनं माझ्याशी संपर्क साधला. ते काही लोकांना, विविध राज्यातल्या नामांकित लोकांना शोधत होते आणि त्यांनी माझं नाव नॉमिनेट करून मला ती डॉक्टरेट दिलेली आहे. त्यामुळे आपण इथून पुढे आता डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले असं लावू शकतो. आणि ही आपल्याला स्वकष्टानं आणि स्वकर्मानं युनिव्हर्सिटीनं दखल घेऊन मिळालेली आहे. ही कुठली युनिव्हर्सिटी आहे आणि या संदर्भात तुमच्याशी त्यांनी संपर्क कसा साधला होता? त्यांचे काही कॉल येत होते आणि माझा नियम माहीत असेल तुम्हाला की मी अनोळखी फोन उचलतच नाही. तर मग इतके फोन येत होते म्हणून त्यांनी एक मेसेज केला की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे इंग्लिशमध्ये. तर मी म्हटलं बोलूया, दिल्लीवर नाहीत माणसं. मग याचे जे काही फाउंडर आहेत ते सुद्धा मला वाटतंय इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये आले होते. ते मॅजिशियन आहेत, YC यादव म्हणून. ते ह्याचे विद्यापीठाचे त्या प्रमुख आहेत. आणि मग त्यांनी ते सांगितलं की बिग बॉस हिंदीमध्ये तुम्ही जी काही धमाल उडवून दिलेली आहे आणि तुम्ही गाता, तुम्ही कविता करता, आप महाराष्ट्र में रहते हो और मराठी में आपका बहुत सारा नाम है, तो आपको हम डॉक्टरेट दे रहे हो, आप स्वीकार करेंगे. खरं तर आता डॉक्टरेट मिळाली. महाराष्ट्राचे राजकारण, आता लोकसभा निवडणुका सुरू झाल्यात, आचारसंहिता सुरू झाली. या डॉक्टरेटचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला होईल का? सचिन, मला वाटतंय डॉक्टरेटची बातमी करायला आलाय का लोकसभेची माझ्याकडनं? तर 100% तुला सांगतो त्या ठिकाणी आणि संपूर्ण मीडिया पर्सन्सला सुद्धा सांगू इच्छितो मी की आपण पुढच्या आठवड्यामध्ये वीकेंडला सरळ अगदी भूमिका बजावणार आणि कुठून लढणार. आणि मी एकदा लढतो म्हटल्यानंतर मी काही झालं तरी माघार घेत नाही हे लोकांना माहिती आहे. कारण माझ्याकडे एकच माझी संपत्ती आहे, माझं नाव आहे आणि माझं कर्म आहे. अभिजित बिचुकले लोकसभा लढवणार 1,00,000% का नाही लढवणार? माझ्या इतक्या लोकसभा कुणीही लढलेलं नाही. 2004ला लढलोय, 2009ला लढलोय, 2014ला लढलोय, 2019ला लढलोय. एक खासियत आहे की जान जाए पर वचन न जाए. बेडकं इकडून तिकडं उड्या मारतात. या पक्षाला शिव्या द्यायचं, तिथंच जायचं आणि थुंकलेलं चाटायचं असे महाराष्ट्राला नेते मिळालेत. हे दुर्दैव. अभिजित बिचुकले जे बोलतो ते करतो. अगर एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने खुद की छोड़ो, अपने खुदा की भी नहीं सुनता. माझ्या सर्व 12 बोलुतेदार, 18 पगड जातींसाठी, संविधान अबाधित राखण्यासाठी मी माझा लढा कायम चालू ठेवणार. साथ द्या फक्त तुम्ही सर्वजण मीडिया पर्सन्स. आणि तुम्ही जे प्रेम करता माझ्यावरती, त्या प्रेमाला मी तुम्हालाही म्हणतो, लव्ह यू ऑल द मीडिया पर्सन्स बिलॉंगिंग टू द महाराष्ट्र अँड द इंडिया. अजून एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रात सध्या महायुती, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये.
जी काही दिल्ली वाऱ्या होत आहेत, महाराष्ट्रात कुणाच्या जागा, त्यावर काय वाटतं अभिजित बिचुकलेंना? नाही, काय गोंधळ काय आहे की ह्यांना स्वतःची आयडेंटिटी निर्माण करता येत नाही इथल्या नेत्यांना. हे सगळे आता अमित शहाच्या घरचे चाकर झालेले आहेत. आपण जसं म्हणतो ना की उद्योजक आहेत ती लोक, त्यांच्या घरी हे सगळे चाकर झालेत. नाव कुणाचंही घ्यायचं नाही. आणि काहीतर लोक थुंकलेलं त्या भाजपवरतीच थुंकत होते, आता थुंकलेलं चाटायला जाता येतं. खरं तर भाजपमध्ये महाराष्ट्रात आमच्या 45+ जागा येणार, दुसरीकडे महायुतीची पण जागा येण्याचे सगळ्या त्यांच्या पण असं. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात काय स्थिती राहील? एक सांगू का, जनता ही खरी इथली राजा आहे. मतदार राजा झोपलाय. मतदार राजा जर जागृत होतो तर सर्वप्रथम होतं की अभिजित बिचुकलेंचा विजय आता झालाच पाहिजे, कारण बेडकं इकडून तिकडं उड्या मारतायत आणि अभिजित बिचुकले हा आमच्या जिजाऊंच्या नांगराला सोन्याचा जो बैल होता तो बैल आहे. आणि बिचुकले पण कुठल्या पक्षात जाणार आहेत का, अशी काय चर्चा, काय मागणी, काय कुणी तुम्हाला बोलवलं असं काय आहे का? सचिन, आज मला फक्त आनंदाचा क्षण आहे की फार कमी लोकांना मानद डॉक्टरेट मिळते आणि आपल्याला ती मिळाली. माझ्याकडनं काय वधवून घ्यायचंय मला कळतंय, पण तुझ्यासाठी खास मुलाखत अशीच तुला देणार आणि सगळे विचार मांडणार. पुढच्या विकेंडला आपली भूमिका कुठल्या मतदारसंघात जायचंय ते मी 1,00,000% तुमच्या पुढे मांडणार आणि त्या मतदारसंघामध्ये डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले हे निवडणूक लढणारच. आणि माझी जनता ही जर आता जागरूक झाली तर आता मला 4 ते 5 लाख मतं ते कुठल्याही मतदारसंघात न देतील. नक्कीच आपण पाहतोय की अभिजित बिचुकले कलाकार होते, राजकारणात होते, निवडणुका लढवलेल्या आहेत, मात्र आता त्यांचं नावापुढे डॉक्टर लागणार आहे. त्यामुळे डॉक्टर अभिजित बिचुकले यांना ही पदवी मिळाल्यानंतर त्यांनी ती सगळी त्याची पुढची दिशाही त्यांनी सांगितली. ते निवडणूक लढवणार आहेत, मात्र कुठल्या ह्याच्यातून ते थोड्याच दिवसात आपल्याला जाहीर करतील. कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.